महाराज चांगली बुद्धी देतात हा तुला. हा पेलं ना प्रसाद खाला स्वामी समर्थ महाराजांचा, तीर्थ पेलं. इकडं बघ, चल बब्या इकडं बघ, मी चाले. हा हे बघा, त्याच्यामुळं ती माझ्यावर जास्त प्रेम करते. स्वामी समर्थ महाराजांची देण ही आमची जिम्मी आम्हाला, आहे ना जिम्मी. बघा कसं बसले, आरामात बसतंय घरामध्ये. मी इथं पोती वाचायले आणि ही इथं बसली माझ्या मागच असते. मी पोती वाचायला दाखवते देवघर कुठे ते. देवघर आहे इथं. पोती वाचली मी. हे तारक तीर्थ केलं, आता स्वामी समर्थ महाराजांचं तारक तीर्थ केलं, आरती केली, हे प्रसाद दिला. बघायला लागली बघा येऊन. कधी कधी तर पूर्ण अध्याय ऐकते माझ्याजवळ येऊन, इथं बसती. पूर्ण अध्याय ऐकते, अध्याय. हां बसा. जय बाप्पा कर मा, जय बाप्पा कर. स्वामीला जय बाप्पा कर, जय कर. स्वामी महाराज म्हणा जय जय बाप्पा कर. हां बसला बघा, जय जय बाप्पा करते त्या. बघा बघा, हे बघा कसं गुणी. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. बरोबर का नाही? आणि 100% खरं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला, संध्याकाळचा टाईम आहे आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात आज जिम्मीपासून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता जिम्मी कशी घरामध्ये बसते आणि जेव्हा कधी मी पूजा करते, पोती वाचते, माझ्यासोबतच असते ती. चला, माझं पूजापाठ झालेलं आहे. संध्याकाळचे सारामृत पारायणाचे अध्याय झालेले आहेत आणि मी माझा उपवासाची तयारी करत आहे. स्वयंपाक तर करायचा आहे मला, पण नाही का उपवासाचा अगोदर खायचं करून घ्यायचं आहे, जेणेकरून खरकट याला काही लागलं नाही पाहिजे. त्यामुळं मी माझ्यासाठी भगर केलेली आहे. तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत. त्यानंतर पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी भगर अशी धुवून थोडीशी पातळ शिजवते. मला पातळ खायला आवडते, सुकी सुकी आवडत नाही. त्यासाठी भगर टाकलेली आहे आणि पाहिजे तितकं पाणी टाकलेलं आहे. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आणि असं गडबडीमध्ये तुमच्यासोबत पण होतं का, एक भांडं काढायला गेलं की दुसरं पडतं. माझ्या हातून पण होतं. खूप घाई गडबडीमध्ये बरंच काही नुकसान पण होतं, खाली पडतं किंवा दूध उतू जातं, चहा करपतो, असं होतंच. तर भगर टाकलेली आहे शिजायला. लगेचच दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे आणि अलीकडच्या गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते सोया चंक्स असतात ना, ते उकडून घ्यायचेत, मला शिजून घ्यायचे आहेत. आज बनवणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये व्हेज पुलाव. एकदम भारी पुलाव बनवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण याची रेसिपी आपला दुसरी श्री स्वामी समर्थ पेज आहे ना, त्यावर अपलोड करणार आहे, नक्की पहा. खूप टेस्टी आणि खूप छान व्हेज पुलाव झालेला होता. हे सोया चंक्स मी आत्ता आणलेले आहेत. हे 10 ते 15 रुपयाला पॅकेट आहे बघा. आमच्या घरी कोणी खात नाहीत जास्त सोया चंक्स आणि मला तर कधीच आवडत नाही, मी कधीही खात नाही. पुलावमध्ये टाकलेलं असलं तरी खात नाही. आज पुलाव बनवित आहे. माझे उपवास आहेत, पारायण सुरू आहे स्वामी समर्थ महाराजांचं, त्यामुळं मी उपवास करीत आहे, जेणेकरून कांदा लसूण खाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मी एकही टाईम जेवणार नाही. दिवसभर उपवास करायचा, रात्रीच्या वेळेला फराळ करायचा. जसं आपण नवरात्रीत 9 दिवस करतो ना, तशा पद्धतीचा मी उपवास करीत आहे. त्यामुळं कांदा लसूण खाण्याचा काहीही टेन्शन नाही आणि प्रश्न येतोच नाही. फक्त देवाच्या नैवेद्याला तुम्ही जे काही दाखवता, जे काही बनवता घरामध्ये, ते सगळं चालतं बघा. कांदा लसूण सगळं चालतं. असं काहीही नाही की स्वामीच्या नैवेद्यासाठी हे चालत नाही, ते चालत नाही. आणि 7 दिवस स्वामी समर्थ महाराज आपल्या घरी आलेले आहेत. आता जसे आपण माहेरी गेल्याच्या नंतर आपले आईवडील आपले कसे लाड पुरवतात, रोज वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालतात, तशाच पद्धतीनं मी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांना रोज वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालणार आहे. ते पण सकाळी वेगळा आणि संध्याकाळी वेगळा, अशा पद्धतीचं. तर आता आमची चर्चा चालली होती. मी, मुलगा आणि मुलगी इथं होते. तर दुकानात ती गेली होती, तर 10ची नोट फाटकी आलेली आहे. त्यामुळे त्या नोटसाठी आमची चर्चा चाललेली होती की त्या दुकानदारानंच फाटकी दिलेली आहे म्हणून. मी म्हणलं जाऊ दे बाबा, म्हणलं चालली तर चालली, नाही तर ठेवून दे म्हणलं, तशीच एखाद्या गल्ल्यामध्ये वगैरे टाकता येतं. तर सोया चंक्स उकडून घेतलेले आहे आणि माझी भगर पण झालेली आहे. आता ही राहिलेली झाकून ठेवलं ना, बरोबर शिजते बघा. तर मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे पुलाव जे करायचं आहे ना, त्याच्यासाठी सगळी तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे मिरच्या चिरणं, कांदा चिरणं, गोबी, बटाटा सगळी चिरून वगैरे ठेवलेलं आहे. अद्रक लसूण वाटून ठेवलेलं आहे
आता फक्त फोडणी द्यायची राहिलेली आहे. आणि ही आपली संध्याकाळची पूजा. तुपाचा दिवा लावलेला आहे, दिवसभर चालू राहतो तुपाचा दिवा, रात्री 12 वाजेपर्यंत अजिबात विझत नाही, काही नाही. आणि हे तारक मंत्र म्हणताना मी अगरबत्ती लावते, तेच भस्म तयार करून ठेवत आहे. हे भस्म इतकं प्रभावशाली असतं ना, खरंच सांगते. जेव्हा कधी आपण बाहेर गेलो आणि आपल्याला वाटलं की काही आपल्यावर संकट येणार आहे, तेव्हा आपण हे लावून जायचं. आपल्यावर जे संकट हे भस्म कपाळी लावून जायचं, आपल्यावर कोणतंही संकट येणार नाही. त्यामुळं मी हे भस्म तयार करून ठेवत आहे, कारण तारक मंत्राचं तीर्थ करते. तर मी तारक मंत्राचं तीर्थ करत कसं आहे, 11 वेळेस मला एकदाच जमत नाही, कारण सकाळी गडबड असते स्वयंपाकाची, संध्याकाळी पण गडबड असते. तर सकाळी अर्धे म्हणते मी तारक मंत्र आणि रात्रीच्या वेळेस अर्धे म्हणत असते. अशा पद्धतीनं तारक मंत्र करीत असते. चला तर मग पुलाव तयार झालेला आहे आणि याची रेसिपी आपल्या दुसऱ्या श्री स्वामी समर्थ ब्लॉगर फेसबुक पेजवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा. आणि मुलांना एकेकाला सगळ्यांना वाढून देत आहे. आणि आज खरंच सांगते, तारीफ झालेली आहे आपल्या पुलावसाठी. नेहमी मिस्टर ओरडतात की तुला पुलाव वगैरे जमत नाही, खिचडी वगैरे जमत नाही, पण आज ना खरंच त्याने 2-3 वेळेस घेऊन खाल्लेला आहे. ते म्हणले आज खरंच पुलाव अप्रतिम झालेला आहे, जसा की बाहेर हॉटेलमध्ये वगैरे भेटतो ना तसाच झालेला आहे. खूप तारीफ झालेली आहे आज, त्यामुळं मी पण छान प्रसन्न होते. आणि खरंच गृहिणीला बस एवढंच पाहिजे की आपण केलेल्या स्वयंपाकाची जर तारीफ झाली ना, खरंच त्यांना खूप आनंद होत असतो, जसा की मला झालेला आहे. तर हे आमचं उपवासाचं भगर केलेली आहे आणि आता मी भगर खाणार आहे. माझे उपवास चालू आहेत 7 दिवस पारायण होईपर्यंत. मी संध्याकाळी पण जेवणार नाही आणि दिवसा पण जेवणार नाही. चला आता मी माझं फराळाचं घेत आहे. सगळ्यांना वाढून वगैरे दिलं, किचन वटा आवरून घेतला. आता तोपर्यंत मी प्लेटमध्ये माझी भगर काढून ठेवली होती, थंड होते. आता मला पहिल्या दिवशी आलेला अनुभव सांगते. माणसाला अडचणी येतात बघा, जेव्हा आपण पारायण करतो ना तेव्हा खूप अडचणी येतात. मला पण आलेली आहे, कारण मी त्या दिवशी पहिल्याच दिवशी पारायण करायला बसले. त्या दिवशी 9 अध्याय होते, 9 अध्याय होते. तर 9 अध्यायामधून माझे पूर्ण अध्याय वाचून झालेले होते आणि एक मांडी पारायण आहे. जेव्हा मी पारायणाला बसते ना, अजिबात मध्ये उठत नाही आरती होईपर्यंत. तर मी पारायण करीत होते आणि शेवटच्या अध्यायाला मला इतका जोरात ठसका लागला ना, इतका जोरात ठसका लागला, अक्षरशः वाटलं मला की माझा जीव जातोय काय, की इतका श्वास घ्यायला पण तकलीफ होऊ लागली आणि खळखळ डोळ्याला पाणी पण आलं. आणि त्यावेळेस घरात कोणीही उठलेलं नव्हतं, मी सकाळच्या वेळेसच पारायण करते. तर असं म्हणलं आवाज तरी कोणाला देऊ, कोणीही उठलं नाही आणि आवाज मला बोलता पण येत नव्हतं, इतकं जोरात ठसका लागला होता मला. मग बाजूला मी पाणी ठेवलेलं होतं, तर मी पाणी घेतलं, 2 घोट पाणी पेलं, तरी पाण्यानं माझा ठसका राहत नव्हता. मग मी म्हटलं स्वामी महाराजांना अगोदरच पूजा सुरू करताना सांगितलेलं होतं की मला उठायचा प्रश्न येऊ देऊ नका आणि माझ्या पारायणामध्ये कोणताही अडथळा येऊ देऊ नका. तर स्वामी महाराज हेच करतात की आपली परीक्षा पाहतात, आपण उठतो का काय करतो, आपल्याला अडचण आली तर आपण सोडून देतो का मध्येच पारायण. पण मी उठले नाही, माझा स्वामीवर 100% विश्वास आहे, त्यामुळं मी उठले नाही अजिबात. शेवटी मी 2 घोट पाणी पेले. नंतर मग मी म्हणलं, स्वामीच्या समोर साखर ठेवलेली होती एका वाटीमध्ये, मी ती वाटीतली साखर घेतली आणि तोंडात टाकली. तोंडात टाकल्याबरोबर खरंच सांगते, एका सेकंडमध्ये माझा इतका जोरात ठसका लागलेला, माझ्या गळ्यामध्ये इतकं खवखव करत होतं, मला असं थुंकासुद्धा गिळता येत नव्हतं का श्वाससुद्धा घेता येत नव्हता. ते ठसका माझा एका सेकंदमध्ये राहिला. मग मी स्वामी समर्थ महाराजांना मुजरा घातला, म्हणजेच दर्शन, पाया पडले, नमस्कार केला आणि माझ्या पारायणाला सुरुवात केली. पण मी अजिबात उठले नाही. असे संकट आपल्या पारायण दरम्यान येतात, आपण हारायचं नाही, थांबायचं नाही, फक्त आपण समजायचं की ही आपली परीक्षा आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांची परीक्षा घेतात, पण भक्ताला कधीही नुकसान पोहोचत नाहीत. आवडल्यास नक्की फॉलो, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.